महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर, तर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 या क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या संदर्भात सांगून बिष्णोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं। पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। सुरेश धसांना फसवलं जात आहे। हरिण आमचा देव, तर आम्ही कधीही मारले नाहीत। आमच्या घरात सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्टीकरण। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न। धसांच्या बोलण्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही। धसांच्या आरोपांनंतर अंजली दमन यांची प्रतिक्रिया। किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर चर्चा होणार? सुरेश धसांनी या सर्वातनं आता बाहेर पडून विकासावर बोलावं, संजय राऊतांची टीका। एकमेकांच्या टोळीवर कमेंट केल्यामुळे बीड तुरुंगात राडा, तर गित्ते आणि कराडच्या गँगच्या आरोपींकडून एकमेकांची जिरल्याची भाषा। गित्तेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तर नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शो मधील प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांकडून समन्स। नया भारत या शो मध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार, तर काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची सुद्धा माहिती। पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद। जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं करणार, तर शुक्रवारी आणि सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती। अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट। जळगाव, नाशिक आणि इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि ठाणे तसंच रत्नागिरीला सुद्धा येलो अलर्ट।